हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी पटॅटो कटलेट. त्यासाठी मी 3 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत. सोबत 4 ते 5 ब्रेड घेतलेले आहेत. सेवई, कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं बीट, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्यासोबत गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमची काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1.5 चमची धने पावडर, अर्धी चमची हळद, अर्धी चमची जिरा पावडर आणि स्वादानुसार मीठ. आता आपण या बटाट्यांना स्मॅश करून घेऊयात. इथे आपले बटाटे स्मॅश करून झालेले आहेत. आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता त्यात आपण एक एक ब्रेड पाण्यामध्ये डिप करून घेऊ आणि हलक्या हाताने पिळून घेऊ. अतिरिक्त पाणी काढून घेऊयात. आणि ते स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकून देऊ. अशाच प्रकारे आपण सर्व ब्रेड अशा रीतीने पिळून घेऊयात. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेलं बीट, एक चमची काश्मीरी लाल मिर्च, अर्धी चमची गरम मसाला, 1.5 चमची धने पावडर, 1 चमची जिरेपूड, पाव चमची हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि स्वादानुसार मीठ. आता आपण एकत्र करून घेऊयात. सर्व मसाले एकजीव करून घेऊयात. सर्व एकजीव करून झालेला आहे. आता आपण त्याचा छोटासा गोळा घेऊयात आणि जो शेप आपल्याला योग्य वाटेल तसा शेप आपण देऊयात. या पद्धतीने कटलेट तयार करून घेऊ. अशा पद्धतीने हे कटलेट मी रेडी करून घेतलेले आहेत. आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवते. तेल गरम होतं तोपर्यंत आपण 2 चमची कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्यात पाणी टाकून एक स्लरी तयार करून घेऊयात. आता आपण एक एक कटलेट या स्लरीमध्ये टाकूयात. डीप करून घेऊ आणि त्यानंतर या सेवईमध्ये फिरवून घेऊयात. अशा रीतीने आपण सर्व कटलेट तयार करून घेऊयात. आता यांना आपण डीप फ्राय करून घेऊ. आपण यांना क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ.
अशा पद्धतीने बाकीचे पण तळून घेऊयात. तयार आहे क्रिस्पी पोटॅटो कटलेट. घरी नक्की ट्राय करा.